काँग्रेस नेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर सूर्यवंशी कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। परभणी हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू। बीडमधील मस्साजोग सर्वपक्षीय बैठक। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी उभारणार लढा। तर मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट घेणार देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। ठाणे, पुणे, सातारा, रायगड, संभाजीनगर, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीत संघर्ष। शिंदेंच्या ठाण्यावर भाजपच्या गणेश नाईकांचा दावा। साताऱ्यात शंभूराज देसाई आणि शिवेंद्रराजेंमध्ये रस्सीखेच। नाशिकसाठी 4 मंत्री आग्रही। पालकमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षात योग्य समन्वय। 90% वाटप पूर्ण झालंय। 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील। मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात मात्र कामाचा बाहेर। छगन भुजबळ यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा अजित पवारांवर निशाणा। तर काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर रोष व्यक्त। दादांचा भुजबळांना टोला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी अमित शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची 26 जानेवारीपर्यंत देशभर आंदोलनं। तर 22 आणि 23 डिसेंबरला 150 शहरांमध्ये पत्रकार परिषदा। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड। आरोपी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी। पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांसाठी 1 कोटींची मागणी। पुण्यात मध्यरात्री भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं। अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर। मुंबईतील वडाळ्यात एसयूव्ही कारनं 4 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं। रस्त्यालगत खेळत असतानाची धक्कादायक घटना। 19 वर्षीय कार चालकाला अटक।